सो मित्रांनो, हे आहे कुंभे वॉटरफॉलची एंट्री. बघू शकता तुम्ही. हे असं भुयार आहे. इथून आपल्याला जायचं आहे. हे बघा. हो हो, हे असं काहीतरी आहे. सो इथून आपण मित्रांनो एंट्री करणार आहोत. हे असं काही टनल आहे. बघू शकता तुम्ही. भारी एकदम दिसायला एकदम मस्त टनल वाटतं. सुंदर आहे एकदम. इथून आपण एंट्री करणार आहोत. आपल्याला आता इथे आपले हॅलोजन लाईट्स कामाला येतील आता फायनली. सो आता निघूया. चलो, तुम्हाला दाखवतो कसा आहे ते व्ह्यू. हे बघा. स्टॉपी मारत होता वाटतं कुणाला दादा. अहो असा टनल आहे. हा भारी व्ह्यू वाटतो यार. बघा ना, सेक्सी. एकदम अंधार आहे मित्रांनो. व्ह्यू मस्त आहे यार. काय पण बोला, व्ह्यू भारी आहे. डिस्को लाईट मित्रांनो, डिस्को लाईट लावली थोडी. हो, फ्लॅश बघा कसलं होतं मित्रांनो. फ्लॅश बघा. रस्ता थोडा खराब आहे, बट तुम्ही इथून कार वगैरे पण इझिली नेऊ शकता. प्रॉपर भुयार आहे. प्रॉपर भुयार बोलतात ना, प्रॉपर खोदून बनवलेला भुयार आहे. मस्त वाटतं. जर रात्री यायला इथं भीती वाटेल यार. रात्री काय वाटेल, डेंजरस वाटेल इथे रात्री येणं म्हणजे. आय होप तुम्हाला कॅमेरा जस्टिफाय करत असेल व्ह्यू वगैरे. कारण की आपण जे डोळ्यांनी बघतो ते आणि कॅमेरा दाखवतो ते खूप फरक असतो मोस्ट कधी कधी. आणि कलर कॉन्ट्रास्ट वगैरे पण खूप फरक दिसतो ना. आता एक्झिटकडे निघतो आपण फायनली. एक्झिट ओव्या. रस्ते थोडे खराब आहेत, सो जरा सावकाश गाडी चालवा. हो हो, फायनली पोहोचलो वाटतं मित्रांनो. फायनली पोहोचलोय. ते मला मॅन वर्सेस वाईल्डची अशी आठवण यायला लागली. बेअर ग्रिल्स मध्ये यायचा लहानपणी. असं भुयारात ना कधी कुठून उडी मारायचा तसं वाटतं एकदम. हो हो, हे बघा मित्रांनो, हे आहे ते दृश्य. आता इथून वरती आपल्याला जायचं अजून वॉटरफॉलच्या इथे. मला टनल दाखवायचा होता म्हणून बोललो दाखवू आधी. व्हिडिओ चालू करून टनल दाखवतो बोललो तुम्हाला. तो हे काय दृश्य आहे मित्रांनो. बघू शकता काय दृश्य आहे. बघा ना काय वाटतात. बघा ना धुकं. बघा म्हणजे तुम्हाला दिसू शकेल की नाही माहीत नाही व्हिडिओमध्ये धुकं, बट आय होप तुम्हाला समजत असेल धुकं कसं येते. कारण की बघा ना किती धुकं येतोय. वाऱ्यासोबत धुकं सरकतो बघा. मध्येच विजिबिलिटी येते, मध्ये विजिबिलिटी जाते. एकदम थंडगार वाटतं. काय पण वातावरण एकदम भारी वाटतं यार. मस्त वाटतं. काय पण बोला. तीन ब्लॉगर आहेत. मी एक आहे, तो एक आहे, तो 3 ब्लॉगर आहेत. 3ही ब्लॉगिंग करतात. ब्लॉगर लोकांची जिंदगी थोडी हार्ड असते जर सोबत 3 ब्लॉगर असतील तर. पण यार बघा ना यार, काय मस्त वाटतं यार. भारी वाटतं मला. काय पण बोला. म्हणजे पैसे वसूल. राईडला आहे ना पैसे वसूल वाटतात. मस्त आहेत. आय थिंक फिरायचं वाटतं. पाठी साईडला जावं लागेल मला असं वाटतं. लोक निघतात म्हणून. सो मित्रांनो, हे काय असं फायनल एंड आहे. तुम्ही बघू शकता फायनल एंड आहे हे कुंभे वॉटरफॉलचा. हे असं काय वॉटरफॉलची जागा आहे तुम्ही बघू शकता. आणि हां, डेंजरस तर आहे. मी खरं सांगू शकतो डेंजरस तर आहे. ते बघा आपली सुंदर चार्ली. सुंदर आता थोडीशी मल्ली आहे कारण बिकॉज खराब झाले पावसा पाण्यामुळे. पण व्ह्यू बघा ना यार. व्ह्यू काय वाटतं. ह्याला बोलतात नीट आपला निसर्ग सौंदर्य ह्याला बोलतात. बघा ना काय वाटतं यार. लय सेक्सी वाटतं. काय पण बोला मित्रांनो, एकदम मस्त वाटतं. असं काहीतरी व्ह्यू आहे. आणि मित्रांनो तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की हां भारी एकदम मस्तच वाटतं यार. पण मी काय वॉटरफॉल नाही दिसत आहे कुठे. तो तिकडे डॅम दिसतोय रे मला. अरे इथे एक पॉईंट आहे. तिथून माहिती आहे एक उंच पॉईंट आहे आणि त्याच्या खालती एक छोटा पॉईंट आहे जिथे माणसं वगैरे जातात. तो नॅरोसा एक रोड आहे. ते एक छोटा पॉईंट आहे तो. तो काय आयडिया नाही. कारण कसं माहिती आहे एक पॉईंट आहे मित्रांनो तुम्हाला सांगतो बघा. जसं की इथे एक पॉईंट आहे कुंभे वॉटरफॉलची इथे. जसं की एक उंच ठिकाणी अशी जागा आहे आणि त्या खालती एक असं एक पॉईंट आहे. तिथून तो समोर कुंभे वॉटरफॉल दिसतो आपल्याला. त्याच्याबद्दलची काय स्टोरी आहे ना मी तुम्हाला ती पण गोष्ट सांगतो समजून. थांबा थोडं. सो
मित्रांनो तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हा बघा, हा कुंभे वॉटरफॉल आणि हा कुंभे वॉटरफॉलचा जो धबधबा बोलतो धरण, तो हा बघा, इथून धबधबा आहे तो समोर, ते बघा तिथे. इथून जी तुम्हाला सांगितलं, मी बोललेलो तुम्हाला की एक कुंभे वॉटरफॉलची एक गोष्ट आहे, जी अन्वी कामकर म्हणून एक पोरगी होती, इन्फ्लुएन्सर होती, 27 वर्षाची ती युविका होती. ती पोरगी ह्याच ठिकाणी, जसं दिसतो तुम्हाला तो व्यक्ती उभा आहे बघा, तो व्यक्ती उभा आहे ना, तिथूनच तिचा जीव गेलेला. मीन्स ती इथून येत होती, काय झालं तिथून ती शूट करत असताना अचानक पुढे आली आणि तिचा पाय घसरला. तुम्ही यूट्यूबवर पण सर्च केला ना अन्वी कामकर म्हणून, तर तुम्हाला तिची लास्ट व्हिडिओ भेटेल की इथून तिचा पाय सटकतो, ते दरी 300 फूट खालती कोसळते, तिचा फोन पण पूर्ण खालती जातो. आणि तुम्ही हे व्हिडिओ बघू शकता इथे तुम्हाला, हे बघा. आता ही सेफ्टी म्हणून हे सेफ्टी ग्रिल्स लावतात, गावकऱ्यांकडून ही सेफ्टी ग्रिल्स लावली जाते जेणेकरून कोणीही पुढे जाऊ नये. आणि आता हे लवकरात लवकर बंद करणार आहेत, कारण की परत एकदा कोणतरी वारलं आहे बोलतात 3-4 दिवसापूर्वी. सो इथून आता ते सेफ्टी ग्रिल्स रिटर्न लावतात. व्ह्यू वगैरे बोला तर खूप सुंदर आहे, असं काही प्रॉब्लेम नाही, व्ह्यू मस्त आहे. तर जीवाची काळजी घ्या हो. सांगा ना आता काय गरज आहे तिथे जायची. तो व्यक्ती बघा, काय गरज आहे, ती बघा, ती बाई पण बसले, काय गरज आहे का सांगा ना. एक पाय सरकला ना डायरेक्ट खालती, आयुष्य संपून जाईल कायमस्वरूपी. भारी आहे, काय पण बोलत मस्त आहे व्ह्यू, पैसा वसूल. सो आम्ही आता शिवथरला जाणार आहोत, इथून आम्ही शिवथर वगैरे फिरू. हा फर्स्ट पॉईंट होता आपला कुंभे वॉटरफॉल. हो तेव्हा ड्रोन शूट वगैरे पण चालू आहे. सो कसं वाटलं मला सांगा, नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला आवडलं का. आणि आलात तर सेफ राहा, कचरा वगैरे करू नका, स्वतःची आणि दुसऱ्यांची पण काळजी घ्या. मग त्यानंतर परत असं काय झालेलं का? नाही परत नाही. मग त्यानंतर तिला सकाळी 9ला पडल्यानंतर तिला 5 वाजता काढली, 4-5 काढली. मग कोण गव्हर्नमेंटचे काढायला आलेले की गावातल्या त्या गव्हर्नमेंटची लोक आलेली? तुम्ही बंदच केलं पाहिजे, बंदच केलं पाहिजे, बंद करू सगळे. आता ते घसरलेलं पकडलं त्यांनी तिथे, ते घसरलेलं. अच्छा ती घसरलेलं का? लोक ऐकत नसतील बंद केल्यावर, पण लोक तरी पण जाणार. तर त्यांच्या जीवाचे, त्यांना ना फिकर तर काय बोलणार. त्यांच्याच ग्रुपमधला होता, त्यांच्याच ग्रुपमधला. तर ते पण, ते पण किती खालती उभं आहे, कशाला काय जायची गरज आहे हो. आता हे तुम्ही लावले तरी पण लोक ह्याच्यावरतून जाणार. पण हे आता हे जे काम चालू आहे ना, ते ग्रामपंचायत थ्रू काम चालू आहे, ना की गव्हर्नमेंट देतो यांना. हे ग्रामपंचायतचे जे सरपंच आहेत त्यांनी हे खर्च वगैरे करून इथे सेफ्टी ग्रिल्स मीन्स असं लाकूड वगैरे लावतात जेणेकरून काही प्रॉब्लेम होऊ नये म्हणून. हा बघा, हा जो धबधब्याचा व्ह्यू आहे तुम्हाला जो दिसतो ना समोरनं धबधब्याचा व्ह्यू, जो हा धबधब्याचा व्ह्यू आहे, मस्त आहे, असं पावनखिंडीसारखं वाटतं ना. तर ही जी गोष्ट होती मी तुम्हाला बोललो अन्विता कामकर म्हणून, तर ही गोष्ट तुम्हाला सांगायची होती की कुंभे वॉटरफॉलबद्दल. सो आलात तो सेफ राहा, थोडं काळजी घ्या स्वतःची. मित्रांनो ॲक्सिडेंट झाला आहे. अरे रे रे, डेंजरस, गाडीच घुसली आतमध्ये पूर्णपणे. सो आता आम्ही काय बोलतात कुंभले वॉटरफॉलपासून निघालो आहे आम्ही, आणि आता माझ्या गावीच पोचतो, म्हणजे आम्ही गावच्या ठिकाणी पोचतो. पण गावी नाही जाणार आहोत आम्ही चाललो आहे पुढे शिवथर गडापर्यंत, घरपर्यंत चाललो आहे. आणि आता मध्ये बघतो कुठेतरी जेवायला वगैरे दिसलं तर तिथं जाऊ, कारण की घरी जायला आता लेट होईल, पण घरी नाही जात आहोत. सो आता जेवायला जाऊया, आधी जेवून मग आम्ही जाणार आहोत कुठल्या तरी 2 स्पॉटपैकी एका स्पॉटला जाऊ. तर भेटूच तुम्हाला तिथे कसं काय ते गोष्टी दाखवायला. मित्रांनो जेवण वगैरे झालं आहे, मी आमचं गाव वगैरे पण क्रॉस केलं आहे, आणि सो बोललो तुम्हाला अपडेट्स देऊया की आता आम्ही जेवण वगैरे झालो आहे आणि आता मी वालन कुंडलला चाललो आहे. वालन कुंडल असं काहीतरी बोलला तो दादा, तर तिथे मंदिर वगैरे देवाचं कोणतं तरी, सो ते बघायला चाललो आहे. बिकॉज आम्हाला जो शिवथरला जाण्याचा प्लॅन होता तो आज आय थिंक कंप्लीट नाही होऊ शकत, बिकॉज 4 तर आत्ताच वाजलेत. आणि वडिलांना मी कॉल केलं तर वडील बोलले की 5-5:30पर्यंत ते बंद व्हायला होतो. सो जाऊन काय अर्थ नाही, कारण की लगेच ते बंद होणार. सो बोललो वालनकुंडनला जाऊ, तिथे काय मंदिर वगैरे ते बघता येईल आणि काय माहिती वगैरे तुम्हाला देता येईल चांगली काय असेल तर गोष्ट, बरोबर ना. आणि जाऊन एवढं लांबून येणार आणि जाऊन ते बंद झालं तर काय अर्थ आहे त्याला, बरोबर बोलतो ना. तीच गोष्ट आहे. मग बोललो तर बघू तिथे वालनकुंडलला जाऊ, कसं काय काय ते मंदिर वगैरे सर्व बघू.
नाही रस्त्यांची अवस्था बोलाल तर सर्वीकडे सेमच आहे बघा. इथे मला समजत नाही रस्त्यात खड्डा आहे की खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यात खड्डा आहे. बघा ना प्रत्येक एक म्हणजे बोलू शकतो की आपण प्रत्येक एक पाऊलने हां एक पाऊल ठेवला की एक खड्डा, एक पाऊल ठेवला की एक खड्डा आहे, अशी परिस्थिती आहे रोडची. हे बघा चंद्रावर आलं असं वाटतं बरोबर ना. चंद्रावर मून वॉक करतोय मी, सॉरी मून रायडिंग करतोय. बिकॉज रोडची अवस्था तीच दिसते आता. रायडिंग करणं म्हणजे मुश्किल झालं आहे. अशा कारणामुळे ना मित्रांनो बॅक पेन व्हायला लागतो. बिकॉज बॅक पेन होण्याचं कारण काय नसतो. बाईकमध्ये कसं असतो, बाईक चालवतो तेव्हा आपण जेव्हा तो रेअर सस्पेन्शन आपले स्टिफ वगैरे असले ना तर बॅकला तुम्हाला पेन होणारच होणार आहे आणि गॅरंटेड पेन होतोच बॅकला. जर तुम्हाला सवय वगैरे नसेल ना तर बॅक पेन एवढे होतात. आणि जर तुमच्या पाठचं सस्पेन्शन एकदम स्टिफ वगैरे असेल ना खूप इश्यू आहेत. बॅक तुम्हाला एवढं पेन होईल ना की विचार पण नाही करू शकत तुम्ही. हां रिअली खूप पेन होतं. बॅक जी आहे ना खूप पेन होते. म्हणजे जी फ्रंट साईडची आपण जे फ्रंट साईडपासून बोलतो ना पूर्ण बॅक साईडपर्यंत, ह्या साईडपासून ते इथपर्यंत पूर्ण आपली बॅक दुखायला लागते. आणि ह्या रस्त्यात ना एवढं गेलो की ट्रॅव्हल करणं खूप मुश्किल होतो. सांगा ना गाडी नीटच नाही चालत. तर जो रेअर सस्पेन्शन आहे तो यूजच नाही आपला. जो रेअर सस्पेन्शन आहे तो किती स्टिफ असेल तर किती खड्डे घेऊन घेणार आहे बरोबर ना. आणि सॉफ्ट ठेवले तरी प्रॉब्लेम. अरे लेका काय करतोय हे ट्रक ड्रायव्हर ते एक डेंजर असतात. सो ते जर गाडीचे सस्पेन्शन स्टिफ असतील ना तर खूप प्रॉब्लेम होतो आपल्याला. अरे रे रस्त्याची कामं मित्रांनो काय सांगू ना, काय कामं करतात ना रस्त्याची देवालाच माहीत. कधी बघा तर रस्त्याचं काम चालू असतो, रस्ता कधी पूर्ण होतो ते खरंच नाही माहीत कधी पूर्ण होतो. सोडा आता काय आपण पोहोचू. आता किती टाईम लागतो ते बघू. आता लेट्स होप चेक करू आता किती टाईम आहे तो. पण दाखवल्याप्रमाणे 4:45 किंवा 5चा टायमिंग दाखवत होता. बघू आता कसं ते. सो मित्रांनो कसा वाटला रोड, म्हणून मी काय बोलत नव्हतो एवढ्या वेळापासून. बोललो की तुम्हाला रोड वगैरे दाखवतो. बघा ना काय व्ह्यू वगैरे आहेत यार, खतरनाक भारी म्हणजे भारीच व्ह्यू येतात. सो बऱ्यापैकी आमचा ट्रॅव्हल झाला आहे आणि अराऊंड मी आता किती वेळ बोलत होतो, अराऊंड 30 किलोमीटर्स मी काहीतरी रेकॉर्ड नव्हता केला. बिकॉज तेच की रोड वगैरे खूप चांगला आहे, एवढं काही इश्यू नाहीत रोडमध्ये. एकदम मक्खन रोड आहेत आणि काय ट्रॅफिक वगैरे पण नाही. आता वर्किंग डेज आणि दुपारचा टाईम असल्यामुळे मे बी नसेल गर्दी वगैरे. आणि तसं पण आतमधल्या रोडला कशाला गर्दी असेल, बेसिकची नॉलेज आहे बरोबर ना. आतमधल्या रोडला का गर्दी असेल, इथं माणूस दिसत नाही बघा कोणी, तर गर्दी असायचा प्रश्न येतच नाही. भारी वाटतं एकदम यार, एकदम मस्त थंडगार वाटतं. गरम आपला काय बोलतात ऊन पडलं असेल तरी ना थंड वाटतं एकदम. सो मित्रांनो व्ह्यू बघा, ओ हो 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 सुंदर मस्तच आहे व्ह्यू. बघा ना यार काय सुंदर व्ह्यू दिसतो बघा ना. मित्रांनो व्ह्यू बघा ना यार काय भारी व्ह्यू वाटतोय. हा पूर्ण असा धबधब्याचं पाणी पूर्ण इथे खालते, धबधबा आय थिंक सो धबधब्याचाच असेल किंवा ही नदी असेल, त्याचं पाणी पूर्ण खालते येतोय. काय फोर्सनी पाणी येतो विचार करा ना. आता हा जो पादचारी जो पूल होता हा सुद्धा बंद केला अराऊंड 2 महिन्यासाठी पावसाच्या टायमात. विचार करा जर इथे माणूस देव ना करो जर चुकून पडला ना खतम, डायरेक्ट खालती घेऊन जाईल, खालती खेचून नेईल. पाण्याचा फोर्स बघा ना किती पाण्याचा फोर्स येतोय ते.
पण एकदम काय बोलतात सौंदर्य भारी आहे, काही पण बोला, सौंदर्य एकदम मस्त, एकदम भारी वाटतं काय पण. पावसाचा जोर पण ॲक्च्युली वाढला अचानक, काय माहीत. सो मित्रांनो, बॅक टू पवेलियन मीन्स चाललो आता आम्ही घरी फायनली. सो आता आम्हाला इथून आय थिंक 40 किलोमीटर असावा घर. सो आता डायरेक्ट घरी जाणार, घरी जाऊन आराम करणार, कपडे वगैरे चेंज करून आराम वगैरे करू मस्तपैकी. 5:30 वाजलेले आहेत. आम्ही सांगितल्याप्रमाणे आता फिरून वगैरे झालेले आहेत, तुम्हाला व्लॉगमध्ये समजेलच. आणि हा व्लॉग जरा मोठा असेल, पार्ट्स वगैरे नाही करणार अशी अपेक्षा मी तरी स्वतःकडून ठेवतो, पण होपसो जास्त मोठा नसेल. पण बघू आता केवढा फुटेज वगैरे आहे त्यावर डिपेंड करतो, कारण की काही कट्स वगैरे पण करावे लागतात ना काय पार्ट्समध्ये. सो बघू आता कसं काय आहे ते. सुद्धा डायरेक्ट घरी जातो आणि तिथेच ब्लॉग एंड करतो मी. सो मित्रांनो, मी फायनली दादाच्या मावशीच्या गावी पोचलो आहे आम्ही. सो आजसाठी एवढंच. आजचे जे एन्जॉयमेंट वगैरे झाले, ते जे 2 पॉईंट्स वगैरे बघितले, आय एम डॅम शुअर की व्हिडिओ खूप मोठी होईल, बट मी तरी पण ट्राय करेल की जेवढी छोटी बनवता येईल तेवढी. आणि कसं वाटलं ते मला लाईक, कमेंट, शेअर करून नक्की सांगा. ब्लॉग आवडल्यास सबस्क्राईबसुद्धा करा. भेटू आपण परत एकदा नवीन कोणत्या तरी कॉन्टेंटसोबत, नवीन कोणत्या तरी व्हिडिओसोबत. टिल दॅन, बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या. जय महाराष्ट्र. The next day. सो नमस्कार मित्रांनो, कसं काय डे 2 ऑफ महाड राईड. सो दुसरा दिवस आम्ही सर्वजण चाललो आहे, आता डॅमला चाललो आहे फिरायला. आज मी गणेशदादाची हिमालय चालवणार आहे. मी माझी गाडी काढली नाही, आतमध्येच आहे माझी गाडी. तर आता गणेशदादाची मी हिमालय चालवतो आहे. हिमालय 450, फर्स्ट टाईम मी हिमालय 450 हातात घेणार आहे. चांगलं आहे, आपला मीटरपेक्षा हाईट जास्त यायची. आणि ऑफकोर्स मीटरपेक्षा हाईट जास्त असणार बिकॉज ॲडव्हेंचर बाईक आहे ही. एक रॉयल एनफिल्डची हंटर घेतली आपण, आणि एक आपल्याकडे डॉमिनार आहे, आणि एक शाईन घेतले आपण. असे टोटल सॉरी मी चालवतो आहे. सो आम्ही एवढे जण आता जाणार आहोत. सो आता आय थिंक सो ऋषी दादा पण माझ्यासोबत येतो वाटतं. आपलं जायचं आजचे प्लॅन वगैरे सांगतो मी कसं काय ते, आपण काय करणार आहोत ते. आधी आपण गाडी स्टार्ट करू आणि भेटू दे. काय चला. एकदम हिमालयावर एकदम असं उंच वाटतं. नाही रे, भारी वाटतं, बट काय पण बोला. तो दादा पण हे व्लॉगिंग वगैरे करतोय. आम्ही सर्वजण टोटल 4 गाड्या चाललो आहे आता. चला निघूया का. असं एकदम उंच वाटतं, म्हणजे ह्या गाडीवर आहे ना असं उंच बसल्यासारखं वाटतं. फील एकदम असं उंच फील येतो आहे. म्हणजे आपला मिटिओरपेक्षा बोलाल ना तर खूप उंच वाटतं ह्या गाडीवर बसल्यावर एकदम. आणि पावर वगैरे त्यांना फील होतो. पावर वगैरे बोलाल ना तर ह्या गाडीमध्ये फील होतो. बिकॉज मिटिओरमध्ये एवढा काय बोलतो न्यूटन मीटर टॉर्क नाही आहे त्या गाडीमध्ये. आणि ह्या गाडीमध्ये असा फील वाटतो आपल्याला की हा यार की काहीतरी पावर चालवतं असं. आय होप तुम्हाला एकदम व्ह्यू प्रॉपर समोरचा येत असेल. सो आज आमचा फिरण्याचा प्लॅन हेच आहे की आज आम्ही चाललो पहिला डॅमला जाणार आहोत. डॅमला वगैरे फिरू. आय होप तुम्हाला नीट येत असेल, व्ह्यू तुम्हाला नीट येत असेल आय होप. तर सो आम्ही आता डॅमला वगैरे जाणार आहोत. आता डॅमला वगैरे विचार केला आंघोळ वगैरे करायची डॅमलाच. सो डॅम वगैरे फिरू आम्ही. आणि त्यानंतर आय थिंक सो रिटर्न घरीच येऊ. आम्ही कुठे जाणार तर नाही आहोत. गेलो तर भेटू. आम्ही जर गेलो तर आम्ही संध्याकाळी महाडला जाणार आहोत. यावेळेला तुम्हाला माहिती असेल तेजस दादा नाही आला आमच्यासोबत. त्या कामास्तव त्याला यायला पॉसिबल नाही झालं. काल एन्जॉयमेंट खूप झाली. आता काल घरी आल्यानंतर मी ब्लॉग वगैरे नाही शूट केला, कारण झाल्यावर आम्ही जेवलो वगैरे. त्यानंतर थोडा वेळ उनो वगैरे खेळत होतो आम्ही. त्यानंतर घरात बसूनच होतो. त्यानंतर काय दुसरं काही केलं नाही. तर बोलो फालतूमध्ये दाखवण्यात काय अर्थ आहे, बरोबर ना. तुम्हाला पण बघून काहीतरी एन्जॉयमेंट झाली पाहिजे, अशातल्या गोष्टी करायच्यात. आता तिथे डॅमची इथे आहे ना, डॅमची इथे आता बघू आता काय दिसतोय का आपल्याला. म्हणजे
असं काय एन्जॉयमेंट केली तर ब्लॉग काढू, कारण बिकॉज डॅममध्ये पाण्याच्या ठिकाणी कॅमेरा नेणं रिस्की वाटतं उगाच, तो त्या गोष्टी कशाला करायच्या. बाकी स्मूथ आहे यार, काय पण बोलू ना, गाडी स्मूथ आहे. ब्रेक वगैरे पण आहेत ना एकदम सेक्सी ब्रेक आहेत एकदम. आपण पॉवर बघू खेचून किती गाडी खेचली जाते ते. हो 3rd गिअर 60. मित्रांनो पॉवर तर आहे गाडीला. एक गोष्ट मला ऑब्झर्व करण्यासारखी वाटली की मिटिओरवर आपल्याला ही गोष्ट करता येत नाही. मिटिओरवर जर असं मी लीन मारायचा प्रयत्न केला ना, तसं वाटतं गाडी गाडी अशी पडेल वगैरे वन साईड वगैरे. आणि हिमालयावर तो मला अजून काही फील नाही वाटत आहे, कारण हिमालयावर इझिली बोलाल ना की मी काय बोलतात गाडी स्लाईड काय बोलू शकतो आपण त्याला, गाडी वाकवायचा लिंक करायचा प्रयत्न करतो, पण गाडी असं वाटत नाही की गाडी कुठे अनकंट्रोल होईल किंवा गाडी कुठे पडेल म्हणून. परफेक्ट एकदम व्ह्यू भेटतो. हा व्ह्यू बघा ना यार, व्ह्यू बघा. हो ते बघा धबधबा. सो फुल कॉन्फिडन्स येतो की गाडी लीन वगैरे करायचा म्हटलं ना, खूप कॉन्फिडन्स येतो. मी जेव्हा मिटिओर घेतली तेव्हा हिमालय आलेली, बट मी हिमालय घेतली नाही तेव्हा, बिकॉज थोडा पर्सनल इश्यूज पण होते काही. आणि जर माझ्या आईवडिलांनी मला एवढं दिलं आहे तर मी कशाला फालतूमध्ये खर्च करू, बरोबर ना. आईवडिलांनी मला जर ह्या एजमध्ये, माझ्या 18व्या एजमध्ये मला जर चांगली गाडी घेऊन दिली कोणती, बरोबर ना, तर त्याचा मी खूप काय बोलतो ऋणी मानून मी खूप सांभाळून ठेवली पाहिजे ती गोष्ट. आणि जेव्हा मी स्वतः कमवायला लागेल तेव्हा मी ऑफकोर्सच गाडी घेईल. कालचेच कपडे म्हणजे कालचे म्हणजे टी शर्ट बदललेले, तर सो बोलो तेच कपडे पण चांगले आहेत. तर खूप खुश आहे मी त्यात. हा बघा रिषिता, हा दादाची गाडी, हा जो गणेश दादा आहे ना ह्याची गाडी आहे. आपण व्लॉगिंग करतोय. ऑलमोस्ट आम्ही 7 जण चाललो होतो आम्ही. त्या दादाची हाईट 5.7 आहे, बट तरी पण त्यांनी हिमालय घेतली आहे. तर हां कॉन्फिडन्स येतो गाडीला, कॉन्फिडन्स येतो चालवायचा. एक गोष्ट आहे, गाडी लीन करायचा कॉन्फिडन्स येतो भाई. एक गोष्ट आहे, गाडी अरे फास्ट धावेल यार हायवेला, खतरनाक गाडी धावेल. आय थिंक इथं मायलेज वगैरे खूप कमी असेल मला असं एवढं वाटतं. 450 cc इंजिन आहे, म्हणजे अराऊंड 25-30पर्यंत द्यायला पाहिजे मायलेज, असा मी एक्सपेक्ट करतो. बाकी डिपेंड करतो काय माहीत किती येत असेल ते. सो ही आमची महाडची बाजारपेठ आहे. आता आम्ही बाजारपेठीतनं चाललो आहे. म्हणजे मी तुम्हाला माहिती असेल मी प्रॉपर महाडचाच आहे. माझं महाडपासून पुढे 2 किलोमीटरवरच गाव आहे. तर सो तिथून आम्ही इथे भाजी वगैरे घ्यायला कधीतरी मोस्ट ऑफ टाईम नाही येत, कधीतरी देतो. बिकॉज आम्हाला लोणेरे म्हणून पण एक स्पॉट आहे, तिथे आम्ही भाज्या वगैरे घ्यायला जातो. महाड हा कसं एक मार्केटप्रमाणे, जसं की आपण मुंबईला बोलतो ना सर्वीकडे आपण कपडे वगैरे घेऊ शकतो, बट एक स्पॉट कसा दादर आहे, दादरचा फुल मार्केट झाला किंवा कपडे वगैरे घेणं झालं, तसं हा मार्केट आहे. सो आम्ही इथे काय घ्यायचं वगैरे असतील गोष्टी तर आम्ही महाडला येतो. अगे महाड मार्केट पण खूप मोठं आहे. महाड मार्केटचा आधी गणपतीसुद्धा बसतो. गणपतीच्या टायमाला महाड मार्केटचा गणपती म्हणून असं काहीतरी बसतो. मी गणपतीच्या टायमाला जास्त बाहेर नाही निघतो, कारण आमच्या घरात गणपती असल्याकारण त्याला बाहेर जायला चान्सेस खूप कमी भेटतात. जस्ट रिलेटिव्स वगैरेकडे त्यांच्या घरी गणपती येताना त्यांच्या घरी जावं लागतो दर्शन वगैरे घेण्यासाठी. बाकी तर मोस्ट ऑफ टाईम मी गणपतीत घरीच असतो. त्यामुळे मी ऐकलं आहे की गणपती आहे इथे, मार्केटचा गणपती बसतो म्हणून, पण कन्फर्म मला माहीत नाही. मी बघितलं आय थिंक 1-2दा, आता बसतो नाही बसतो आयडिया नाही. पण गावी काय पण बोला यार, मजा येतो मित्रांनो. एक गोष्ट आहे की यूट्यूब का होईना किंवा मी ब्लॉगिंग का होईना, त्यासाठी का होईना, पण मी फिरतो ना त्यासोबत एन्जॉयमेंट खूप भेटते करायला. सांगा ना असे कधी आपल्याला दिवस भेटतात तो सांगा. कॉलेज चालू झालं किंवा जॉब चालू झाल्यावर कुठे टाईम भेटतो, पॉसिबल कुठे. चला कॉलेजमधनं तरी टाईम काढू कधीतरी, ऑफिसमधनं कधीही पॉसिबल होत नाही. तर तुमचं नशीब चांगलं असेल, जॉब वगैरे चांगला लागला तरच, नाही तर तुम्हाला एक एज नंतरच
आता की जसा ऋषिदादा वगैरे तर जरा बऱ्यापैकी सेट झाला आहे तो, त्यामुळे तो राईड वगैरे करू शकतो. पण एक एक्झाम्पल म्हणून विचार करा, जर एखादा व्यक्ती जर त्या जॉब नीट नसेल लागला तर तो कसा फिरू शकेल, त्याला किती प्रॉब्लेम होऊ शकतात. त्यामुळे मित्रांनो कधी पण आहे ना इन्स्पिरेशन घ्या आणि चांगले राहा. जसं ऋषिदा बघा जॉब करतो आहे, फॅमिली पण सांभाळतो आहे आणि रायडिंग पण करतो आहे, छंद पण जोपासतो आहे. तर सर्व गोष्टी करा. फॅमिलीसोबत आपला पण आनंद महत्त्वाचा आहे मित्रांनो, ही गोष्ट कधीही विसरू नका तुम्ही. आणखी आपल्यातला जर लहान पोरगा, आता मी लहानच आहे, लगेच बोल अरे तन्मय भाई आप तो लहान ही होना यार, ऐसे क्या बात कर रहे हो. मी आपल्यातला लहान पोरगा बोलतो आहे. आपल्यातला लहान पोरगा कधी सोडू नका किंवा कधी विसरू नका. आणखी आपल्यातला लहान पोरगा राहणं खूप गरजेचं असतो. तर आयुष्यात काही नाही राहतो, मला सांगा ना, आयुष्यात तुमच्या काय नसेल तर काहीच नाही राहत आपल्यात. मग तो आयुष्यातला लहान पोरगा कधी सोडू नका. तो जर असेल तर तुमची लाईफ खूप सुंदर चालेल, एवढं लक्षात ठेवा. अरे यार गावाला पण किती सुंदर रोड झालेत, विचार करा ना. बघा पेट्रोल भरायला थांबतात की काय, आय थिंक पेट्रोल भरायला थांबतात. सो हे बघा मित्रांनो, माझी हिमालयावर पण माझे पाय बऱ्यापैकी खूप चांगले पोचतात. जसं की सांगायचं म्हटलं हिमालय, तर हिमालयामध्ये बघा ना, हिमालयामध्ये पाठचा रेअर टायर पण आय थिंक 140चा पाठचा रेअर टायर भेटतो आपल्याला, बॅक टायर. आणि फ्रंट टायर आय थिंक 110चा असावा, मला असं एवढं वाटतं. फ्रंट टायर आपल्याला भेटतो 90चा, चांगला आहे तरी पण पॉवर बोलाल ना तर थोडं ह्या साईडला जाई बोलाल ना तिथे हीट इश्यू वगैरे वाटतो गाडीला जरा. बाकी गाडी मस्त आहे, सस्पेन्शन वगैरे आहेत ना खूप चांगले आहेत. थोडी फक्त हीट करते 5-10 मिनटं चालवल्यानंतर, बाकी तर काय गाडीमध्ये इश्यू नाही वाटत आहे. आधी यांना पेट्रोल भरून घेऊ, ते भेटू आपण मग डायरेक्ट. सो मित्रांनो आम्ही आता इथे धरणाच्या इथे पोचलो आहे. बट तिथे बाहेर एक बाबा होते, त्यांचं म्हणणं होतं की सोडत नाही, काहीतरी बंदी वगैरे केली आहे. आता डोंट नो रिॲलिटी काय आहे ते, आता समजेल आता जाऊन आपल्याला. तिथे मे बी पाणी वगैरे जास्त ओव्हरफ्लो वगैरे झालं असेल, पाऊस पडतोय का त्या कारणास्तव, म्हणून एंट्री बंद केलं. आणि प्रशासन आता खूप गोष्टीकडे लक्ष देतो, बिकॉज तुम्हाला माहितीच असेल पावसाच्या टायमाला अशा नदी नाल्याच्या ठिकाणी खूप सारे अपघात वगैरे होतात. आणि प्रत्येक प्रशासनांना नावं ठेवली जातात की प्रशासन काय काम करतो आहे, त्यांचं लक्ष नसतो का, ह्या त्या गोष्टी होतात. सो प्रशासन आधीच गोष्टी घेतो, काळजी घेतो. बट तरी पण लोकांना कसं असतो, अरे आम्हाला एन्जॉय करू नाही देत, लोकांना हेच अशा गोष्टी असतात. सो म्हणून बघू आता इथे ओहो फुल ऑफ रोडिंग आहे पूर्णपणे. ओहो हिमालयावर ऑफ रोड करायला भेटला मित्रांनो आपल्याला. केडक नॅरोसा रोड आहे, कार आय थिंक येईल की नाही आयडिया नाही मला, पण यायला पाहिजे असं होप करतो मी. ऑल्टो वगैरे यायला पाहिजे. पण व्ह्यू बघा ना यार काय वाटतं. पाऊस पडत असतो इथे यायला काय मजा येईल, विचार करा ना यार. पाऊस पडत असेल तर, आता तर ऊन पडतोय. आता बघू आता काय ते रिॲलिटी कसं आहे ते. ओपन असला तर भेटेल यार आपल्याला बघा आतमध्ये वगैरे जायला. बघू आपण चेक करू. हे बघा मित्रांनो, हे आहे धरण. ओव्हरफ्लो तर झालंच मला असं वाटतं ऑलमोस्ट, कारण भरलंय, पूर्णपणे भरलेलं वाटतं. आणि हे खूप रिस्की पण आहे. मी स्वतः तुम्हाला सांगतो इथे येऊ नका, आणि आलात तर लांब उभे राहा. कृपया करून रिस्क घेऊ नका स्वतःच्या जीवाची वगैरे. आणि ह्यात तर पावायचा प्रयत्न पण करू नका, कारण की हे खूप खोलगड आहे. सो ह्याला ट्रायसुद्धा करू नका की खालती वगैरे उतरायचा, बिलकुल प्रयत्न करू. खूप रिस्की आहे ते, जीवाला आपल्या हानी होऊ शकते आणि दुसऱ्यांना पण त्रास होऊ शकतो. सो गोष्टी नका अशा करू. आता आम्ही बघतो आधी कुठे काय आहे ते खाली जागा, तसं मग लेट्स चेक. बघू आधी कसं आहे. आता ह्याला बोलून घेतो. काय करायचं आता. इंजिन हिट होतं रे, लय हिट होतो. सो ऑलमोस्ट भरलेलं आहे बघा मित्रांनो. हो घेतो आम. तुम्हाला खालतून व्ह्यू दाखवतो. हा बघा, हा आपला ऋषी दादा. हा काम सांभाळून, घर सांभाळून लॉगिंग करतोय.
32 वर्षाचा असून हा काम सांभाळतोय, घर सांभाळतोय आणि सर्व स्वतःचा छंद पण जोपासतोय. असा माणसाने स्वतःच्या आतमधला बाल पण घालवलं नाही पाहिजे मित्रांनो. चला तुम्हाला व्ह्यू दाखवतो खालतून. हा बघा कांचो, हा आपला नेपाली ब्लॉगर आहे. याला सपोर्ट करा. मी ह्याची ID तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो. थँक्स बाबा, मी पण शिकतोय मराठी. मराठी शिकतोय आपल्या महाराष्ट्रात राहून. सो ह्याला पण सपोर्ट करा. भाई पाणी बघा ना मित्रांनो किती स्वच्छ वाटतोय. कुणाला तर काय बोलतो तू यात पाहू शकतोस. थोडा आपल्या ब्लॉगरला आपल्या लोकांना मराठीमध्ये बोलून दाखवतो. यात पाहू शकतोस का. माझा कॉन्फिडन्स मध्ये मी बोलतोय तुम्हाला. मी थोडा पडू शकतो. त्याचं म्हणणं आहे का मी तुम्हाला तो थोडा पाहून दाखवू शकतो, पण खूप रिस्की आहे. मी स्वतः सांगेल तुम्ही प्रयत्न करू नका इथे येण्याचं, किंवा आलात तर लांब उभे राहा. आम्ही जसे उभे आहोत तसे. अजून कुठे काय ते तुम्हाला दाखवतो. पुढे पण आहे ती गोष्ट सुद्धा तुम्हाला दाखवतो. थांबा. हे बघा मित्रांनो, धबधबा बोलतो ना त्या टाईपचाच आहे. मे बघा ना काय भारी वाटतोय. बघा किती मस्त आहे बघा व्ह्यू. बघा हे एकदम पाणी नाही नेत जोराने. ते दरवाजे त्या साईडला असतील ना. नाही दरवाजे हे खोल असेल ना. पूर्ण याला स्लोप आहे. ह्याला स्लो आहे म्हणजे पुढे खोल आहे. इथे खोल आहे. इथे नाही. सो मित्रांनो बघा असं काहीतरी व्ह्यू आहे. मस्त वाटतो यार. जेव्हा पाऊस वगैरे जास्त असेल तेव्हा ऑफकोर्स इथे जास्त पाणी भरत असणार आणि इथे उतरणं पण खूप रिस्की असेल. बोल ना. थँक्यू, नमस्कार. हे बघा हा पण ब्लॉगर आहे. आता तो त्याच्या ऑडियन्सला सांगतोय की मला सबस्क्राईब करा. त्यांनी पण आता जस्ट चालू केलं यूट्यूब चॅनल. मित्रांनो असा व्ह्यू भेटणं आहे ना खूप मुश्किल असतो. आता हा जो दादा आहे ना, हा जो व्हाईट टी शर्टमध्ये, त्याच्यामुळे आम्हाला व्ह्यू माहीत पडलं इथे हा असं डॅम वगैरे व्ह्यू वगैरे बघण्यासाठी आहे. खूप भारी वाटतं. बट सो आता एन्जॉय करूया आणि काय असेल तर भेटू आपण डायरेक्ट. सो मित्रांनो आता जस्ट फिरून झालं आहे आमचं आणि आता चाललो आहे आम्ही रिटर्न घरी. चाललो आहे. वाजले 12:30 वाजलेत. ऑलमोस्ट 2 तास तरी आम्ही इथे फिरलो आरामशीर. सो आता निघालो रिटर्न घरी. आता जाताना काहीतरी जेवण वगैरे घ्यावं लागेल आणि जेवण वगैरे घेऊ आणि मग डायरेक्ट घरी जाऊ. आणि आज काय आरामच करणार. सो कुठे जाणार नाही होत. whatever, please sir, I want to reach 1 million